अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच दशक्रिया विधी संपन्न. अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला मोदी शहांनी दिला होता ग्रीन सिग्नल. शरद पवार गटाच्या मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा. अजित पवारांनी बैठकीत माहिती दिल्याचंही केलं स्पष्ट. डॅड, काश वेळ थांबली असती, तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. अजित पवारांसाठी जय पवारांची भावनिक पोस्ट. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या. आमदार अमोल मिटकरींची मागणी. मिटकरी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार. शरद पवारांचा आजचा दिल्ली दौरा झाला रद्द. शरद पवार बारामतीच्या दिशेने रवाना. दौरा रद्द होण्याचं कारण गुलदस्त्यात. भाजपच्या मुंबई महापौर निवडीच्या हालचाली सुरू. येत्या 48 तासात भाजप महापौर पदाचा चेहरा निश्चित करणार. रितू तावडे, राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला राहणार हजर. जेलमधून बाहेर जनरल बॉडी मीटिंगला राहणार हजर. महापौर निवडणुकीच्या दिवशी उपस्थित राहणं बंधनकारक. मीरा भाईंदरमध्ये मनसे मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. मराठी महापौर करण्याची मागणी. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या डिंपल मेहता महापौरपदी. नाशकात राष्ट्रवादीमध्ये गटनेतेपदावरून वाद. हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत गटनोंदणी. अजित पवारांनी गटनेतेपदाचा शब्द दिला होता. हेमलता पाटील यांचा दावा. ठाणे महापालिकेच्या महापौरांची आज घोषणा. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन. आजच पदग्रहण सोहळा. दिल्लीतल्या बैठकीकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि चंद्रपूरकरांचं लक्ष. बैठकीत पक्षश्रेष्ठींचा तोडगा दोन्ही गटांना मान्य होणार का? आज दुपारी दिल्लीमध्ये के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न. सभांच्या वेळा पुढे ढकलल्या. गणेश नाईकांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल. एकेरी उल्लेख करत मालकमंत्री म्हणत टीका. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला. लोकसभेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं. विकास गोगावलेंचं वक्तव्य. दक्षिण मुंबईतल्या 12,000 इमारतींची होणार तपासणी. अतिधोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय. गेल्या वर्षी 95 इमारती आढळल्या होत्या अतिधोकादायक. मुंबईकरांसाठी धावणार 238 नव्या एसी लोकल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 23,926 कोटींची तरतूद. अमेरिकेकडून टॅरिफ कमी. शेअर बाजारावर अनुकूल परिणाम. बाजार उघडताच शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी. सेन्सेक्स 2,500 अंकांनी वधारला तर निफ्टी 700 अंकांनी वाढला. अमेरिकेकडून भारतावरच्या आयात शुल्कात मोठी कपात. आयात शुल्क 25% आता 18%. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचा ट्रम्प यांचा दावा. टॅरिफ घटवल्यानंतर मोदींकडून ट्रम्प यांचं भरभरून कौतुक. एक्स पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एक्स पोस्ट करत निर्णयाचं स्वागत. ट्रम्प मोदींच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाल्याचं केलं अधोरेखित. जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएचे छापे. दहशतवादाशी संबंधित प्रकरणी कारवाई. 2 जण ताब्यात. व्हॉट्सअप वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे. व्हॉट्सअप सशुल्क सदस्यता योजना सुरू करण्याच्या विचारात. व्हॉट्सअप बीटा इन्फोचं वृत्त.